विश्वजी गायकवाड यांच्या सुभाष माजी सरपंच मिलिंद कडू साहेबांचा सत्कार या मंचावरती करण्यात येईल। माजी कबड्डीपटू ज्याने अनेक मैदाने गाजवली, ज्याने अनेक खेळाडू घडवले, मिलिंद कडू साहेबांचे ते सत्कार होतोय। मी विनंती करतोय आमदार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा महत्वाचा सत्कार आपण इथे करावा। मनोहरजी खाडे अर्थातच माजी कबड्डीपटू ज्याने कर्जत तालुक्याचं नाव कबड्डी या क्षेत्रातून खूप पुढे नेलं आणि माजी कबड्डीपटू मनोहरजी खाडे साहेबांचा सत्कार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय। जे मल्हार कबड्डी चषकाच्या निमित्ताने हा एक महत्वाचा सन्मान। मनोहरजी खाडे साहेबांचा सत्कार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होतोय। हा एक महत्वाचा सत्कार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। बांधकाम सभापती कुळगाव नगर परिषद बदलापूर चेतनजी धुळे साहेब आणि विद्यमान नगरसेवक चेतनजी धुळे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं। आपलं मनपूर्वक स्वागत या जय मल्हार कबड्डी चषकाच्या निमित्ताने। विकी पाटील आमदार साहेबांचे आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया आणि आमदार साहेबांच्या वतीने इथे उपस्थित असणाऱ्या आणि YouTube लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून देखील ऐकणाऱ्या प्रत्येकाला विनंती करतो की ऐतिहासिक लोकार्पण येत्या 7 तारखेला मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र होणार आहे। त्या सभेसाठी आणि त्या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती। आणि आमदार साहेबांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा भेट दिली। आमदार साहेबांचं जय मल्हार सामाजिक शैक्षणिक क्रीडा मंडळ अवसरे मानवी आणि आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत। आदरणीय चेतनजी धुळे साहेबांचं आगमन जय मल्हार चषकाच्या निमित्ताने झालेलं आहे। सहर्ष स्वागत। प्रवीणजी धुळे साहेब उद्योजक यांचेही सहर्ष स्वागत। राजू शेठ साबळे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत। मिरचोली विरोधात किरवली तिसरा पुकार दिलाय। चला आयोजक काय निर्णय होतो तुमचा त्वरित सांगा म्हणजे आम्हाला ऑफिशियल अनाउन्समेंट करायला आम्ही मोकळे। धावपट्टू आमचे प्रकाश ठोबरे यांना विनंती की आपण मंचावरती या। नंदकुमारजी डायरे यांना विनंती की आपण मंचावरती यावं। एक सुवर्ण संधी असेल। ग्राउंड क्रमांक 1 वर जो सामना चालू होईल त्या
त्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. जो सुपर रेड करेल त्यासाठी भारतीय जनता पार्टी गणेशजी कालेकर, सतीश कालेकर, ग्राउंड क्रमांक 1 साठी एक सुवर्ण संधी असेल. जी सुपर रेड करेल त्यासाठी सतीश कालेकर, गणेश कालेकर आणि रवी कालेकर आणि मारुती कालेकर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ग्राउंड क्रमांक 1 साठी जो सुपर रेड करेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याची नोंद घ्यायची. मैदान क्रमांक मैदान क्रमांक 1 वर बिरचुली विरोधात किरवली हा सामना समाप्त झाल्यानंतर तिथे होणारी लढत असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना RR स्पोर्ट्स विरोधात उंबरवाडी बिग फाईट. RR स्पोर्ट्स विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक 1 वरील द्वितीय फेरीतील पहिला सामना, पहिला पुकार. धन्यवाद वैभवजी वैद्य साहेब, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला. त्याचबरोबर कार्यकर साहेब आपले देखील मनापासून आभार. सामन्याची तारीख 6 तारीख नाहीये मित्रांनो, सामन्याची 5च तारीख आहे. जे संघ उशिराने उपस्थित होत आहेत त्यांना विनंती आहे की गेम मला असं वाटते 5-10 का असं काहीतरी इक्वेशन असतं ना, ते 3-5-3चं काहीतरी करायला लागेल. नाही तर 5-5 तड्या. क्रिकेटमध्ये कसं तू सुपर ओव्हर 1 ओव्हर असं काहीतरी उद्योग करायला लागतील आता. चला, मैदान क्रमांक 1 वर ऑफिशियल अनाउन्समेंट इथे करण्यात येत आहे. किरवली संघ काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकला नाही. बिरचोली संघाला पुढे वाटचाल देण्यात येत आहे. आयोजकांचा निर्णय आहे. RR स्पोर्ट्स विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक 1 वरचा होणारा सामना, पुढचा सामना, दुसरा पुकार. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना फर्स्ट कॉल सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल. भेटकळ विरोधात अंतुरे करण्यात येईल. अमोल गायकर यांच्या शुभास्तीचे सत्कार होईल.
नगरसेवक आदरणीय चेतन धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सहकारी देखील उपस्थित झाले. पुन्हा एकदा या मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय माजी सरपंच पांडुरंगजी गायकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण चेतनजी धुळे साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती करावा. खरं तर जोविली नगरीमध्ये गेल्यानंतर क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अन्य इतर कार्यक्रम आपण सातत्यानं पाहतो. चेतनजी धुळे साहेबांच्या वतीने आणि चेतनजी धुळे साहेबांचा सत्कार गायकर साहेबांच्या शुभ हस्ते माजी बांधकाम सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषद विद्यमान नगरसेवक त्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. उद्योजक प्रवीणजी धुळे साहेबांचा देखील सत्कार या मंचावरती करण्यात येईल. मैदान क्रमांक 2 वरती तो जो पुढील सामना आहे त्यामध्ये थोडे फेरबदल करतोय. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारी लढत युवक गडप विरोधात महालक्ष्मी वेणगाव सेकंड राऊंडची मॅच असेल. प्रवीणजी धुळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. साबळे साहेबांचा देखील सत्कार या मुख्य मंचावरती करण्यात येईल. राजू साबळे साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. चला उंबरवाडी आणि RR स्पोर्ट्स चला त्वरित या मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या त्वरित. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारी लढत युवक गडप विरोधात महालक्ष्मी वेणगाव. चला मैदान क्रमांक 1 वर त्वरित या RR स्पोर्ट्स विरोधात उंबरवाडी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच.
चला या तिसऱ्या आणि अंतिम पुकार लवकरात लवकर उंबरवाडी आणि आराड स्पोर्ट्स चला त्वरित मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. ग्राउंड क्रमांक 1 वर शेवटचा आणि लास्ट कॉल असते आराड स्पोर्ट्स विरुद्ध उंबरवाडी. आणि रिक्वेस्ट टू उंबरवाडी संघ अँड आराड स्पोर्ट्स प्लीज कम. ग्राउंड क्रमांक 1 वर आपण आपला ताबा घ्यायचा. उंबरवाडी विरुद्ध आराड स्पोर्ट्स. आयोजकांकडून एक सूचना आहे. सर्व संघाच्या संघ मालकांनी लक्ष द्यायचं. सर्व संघाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला एक सूचना आहे. आपल्याला 3 वेळा जर मुक्काम झाला आणि तुम्ही वेळेवर उपस्थित राहिला नाही तर पुढच्या संघाला अडचण देण्यात येईल. ते करून घ्या. सामने आम्हाला वेळेवर या ठिकाणी पार पाडायचे. आपण जर वेळेवर उपस्थित राहिला नाहीये तर पुढच्या संघाला अडचण देण्यात येईल. याची सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यायची. उंबरवाडी संघ आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण त्वरित ग्राउंडमध्ये उपस्थित राहायचं आहे. शेवटचा 1 मिनिट आपल्या देण्यात येत आहे. उंबरवाडी संघ आपण त्वरित ग्राउंडमध्ये उपस्थित राहायचं आहे. ग्राउंड नंबर 2 वरती सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्वरित सुरू होणारा सामना युवक गरब वर्सेस महालक्ष्मी रेंगाव. 2 पॉईंटची पेनल्टी लावायची.